हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप मोठा आता अपसेट तर नाही म्हणता येणार, हा शब्द आपण वापरू नाही शकत, कारण अफगाणिस्तान क्रिकेट माझ्या मते खूप स्ट्रॉंग टीम आहे आणि एशियाची सगळ्यात सेकंड स्ट्रॉंगेस्ट टीम आहे टीम इंडियानंतर. पण खूप अफगाणिस्तानच्या सगळ्या लोकांसाठी हा माझा व्हिडिओ पोहोचत असेल, स्पेशली कॅप्टन रशीद खान, कोच जॉनाथन ट्रॉट जो खूप अंडररेटेड आहे, त्यांनी खूप मस्त काम केलं आहे अफगाणिस्तान प्लेयर्सचं माइंडसेट चेंज करण्यामध्ये. आणि बॉलिंग कोच ड्वेन ब्रावो ज्याला फक्त वर्ल्ड कपच्या आधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डनी नेमण्यात आलं, तो पण एक एक्सेप्शनल काम करत आहे अफगाणिस्तान बॉलरसोबत, स्पेशली फास्ट बॉलर. आपल्याला माहितीच आहे की त्यांचे स्पिनर्स वर्ल्ड क्लास आहे. सो त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स की अफगाणिस्तान टीमने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी हरवलं आहे ग्रॉस आयलेट्समध्ये, ग्रेनेडा इथे खेळवल्या गेलेल्या सामन्यामध्ये. आणि या अफगाणिस्तानच्या विक्ट्रीनी ग्रुप बी मध्ये जी दुसरी टीम क्वालिफाय होणार आहे सेमीजमध्ये, इंडियाचं क्वालिफिकेशन 99.99% फिक्सच आहे. त्याच्यासाठी आता खूप मोठा एक इंटरेस्टिंग बॅटल होणार आहे उरलेल्या 2 ग्रुप गेम्समध्ये. आता अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं. आता जो उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच होणार आहे, तो ऑस्ट्रेलियाला कोणत्या पण परिस्थितीत मोठ्या मार्जिननी जिंकणं गरजेचं आहे. आणि त्यांनी अशी अपेक्षा करावी की बांगलादेशनी अफगाणिस्तानला हरावं, जेणेकरून भारत आणि ऑस्ट्रेलिया 2 टीम सेमीफायनलमध्ये प्रोसीड करतील. त्याच्यानंतर दुसरा सिनारिओ असा आहे की अफगाणिस्ताननी बांगलादेशला हरवायचं आणि त्याच्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर अफगाणिस्तान आणि भारत या 2 टीम आहे की ज्या पोचणार आहेत सेमीफायनलमध्ये ग्रुप एमधनं. ग्रुप बीचं आपण नंतर बघूया, मला त्याच्यामध्ये काही सध्या तरी इंटरेस्ट नाही. आपण या मॅचचे ॲनालिसिस करूया, कारण ही मुवमेंट अफगाण पीपलसाठी खूप मोठी आहे त्यांच्या इतिहासामध्ये. कारण मी तुम्हाला सांगतो की पहिले बॅटिंग केली अफगाणिस्ताननी, त्यांनी 148 धावा केल्या, 6 विकेट्स त्यांनी गमावल्या 20 ओव्हरमध्ये. पण जी ओपनिंग पार्टनरशिप होती अफगाणिस्तानची, ती 100 रन्सपेक्षा जास्त होती. दोन्ही ओपनर्सनी 50 धावा केल्या, इब्राहिम झाद्रांनी पण आणि रहमानुल्ला गुरबाजनी पण. बट अनफॉर्च्युनेटली मिडल ऑर्डरला त्यांचं काम नीट संपवता आलं नाही. 148 धावा केल्या, माझ्या मते 170 धावा तरी मिनिमम करायला पाहिजे होत्या अफगाणिस्ताननी. पण ऑस्ट्रेलियानी मिडल आणि डेथ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तान बॅट्समन समोर जो शिकंजा कसला होता, तो खूप चांगला होता. आपल्याला ऑस्ट्रेलियाला तिथे क्रेडिट द्यावं लागेल. 2 ओव्हर्स घेतल्या, 2 विकेट्स घेतल्या ॲडम झॅम्पानी. तो एक्सेप्शनल बॉलिंग करतो आणि त्याला जास्त इज्जत मिळत नाही माझ्यामध्ये, जी एका वर्ल्ड क्लास लेग स्पिनरला मिळायला पाहिजे. 1 विकेट घेतली मार्कस स्टॉयनिसनी आणि 3 विकेट घेतल्या पॅट कमिन्सनी, ज्यांनी मिडल ओव्हर्समध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये परत त्याचे कटर्स व्हेरिएशन्स खूप चांगला परफॉर्मन्स केला. आणि अफगाणिस्तान बॅट्समनला ॲक्च्युली असं फ्रस्ट्रेट केलं, स्टायफल केलं मिडलमध्ये, जेणेकरून ते त्यांचे हात फ्रीली ओपन नाही करू शकले. रशीद खानने त्याला प्रमोट पण केलं होतं की थोडे जास्त रन्स येतील, पण त्याला पण नाही जलवा दाखवता आला, ना मोहम्मद नबीला जलवा दाखवता आला. एनिवेज 149 धावांचं फक्त टार्गेट होतं ऑस्ट्रेलियासाठी. बट सर्वांना वाटत होतं की ऑस्ट्रेलिया चेस करूनच टाकेल, अफगाणिस्तान फाईट देईल, बट ऑस्ट्रेलिया विल इव्हेंच्युअली विन इट. मला पण हेच वाटलं होतं. बट माझ्यासारख्या काउंटलेस फॅन्स, क्रिकेट कॉमेंटेटर्स, क्रिकेट एक्सपर्ट्सला पण अफगाणिस्ताननी फोल ठरवलं आणि त्यांचा हिरो ठरला गुलबुद्दीन नैब, ज्यांनी 19 का 20 धावा दिल्या 4 ओव्हर्समध्ये आणि 4 गडी बाद केले. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू गुलबुद्दीन नैब. चांगल्या पद्धतीने पेस वेरी केला, स्ट्रीट स्मार्ट बॉलिंग केली, ज्याचा फायदा त्याला मिळाला. त्याच्या करिअरचा हा बेस्ट मुवमेंट आहे आणि लेट हिम एन्जॉय. रशीद खाननी पण 1 विकेट घेतली. नवीन उल हकनी पण सुरुवात मस्त करून दिली अफगाणिस्तानला. पहिल्याच ओव्हरमध्ये डेव्हिड वॉर्नरला आउट केलं, नंतर त्याच्यानंतरच याला पण आउट केलं, ट्रॅव्हिस हेडला पण काही जास्त खास जलवा दाखवता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी फक्त ग्लेन मॅक्सवेल शेवटपर्यंत उमेद होता. ज्या ग्लेन मॅक्सवेलनी 2 द्विशतक ठोकून अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाला एक इम्प्रॉबेबल विक्ट्री देऊन टाकली होती. फक्त 7 महिन्या अगोदर ग्लेन मॅक्सवेलला परत हा कारनामा करता आला नाही. 41 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या मॅक्सवेलनी, 3 षटकार पण लगावले, चौकार पण लगावले, स्ट्राईक चांगल्या पद्धतीने रोटेट केली. बट माझ्या मते ज्यावेळेला मॅक्सवेलची विकेट पडली, त्यावेळेला ऑस्ट्रेलिया ही गेम हरून गेला होता. मार्कस स्टॉयनिसला काय खास जलवा दाखवता आला नाही. आणि मिचेल मार्शची पण ज्याची सवय आहे की तो काउंटर अटॅक करतो ॲग्रेसिव्हली राईट फ्रॉम दी ऑनसेट, त्याला पण काही जास्त खास कमाल दाखवता आली नाही. जेणेकरून अफगाणिस्तान बॉलर्सलाच मी क्रेडिट करेल की टीम ऑस्ट्रेलिया ही खूप चांगली होती, पण त्यांनी त्यांच्या ॲबिलिटीवर बिलीफ ठेवला आणि विजयश्री खेचून आणली. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू अफगाणिस्तान. गुलबुद्दीन नैब वेल डिझर्वड मॅन ऑफ द मॅच परफॉर्मन्स. आणि पूर्ण कंदाहारमध्ये, जलालाबादमध्ये, काबूलमध्ये सगळीकडे आज सेलिब्रेशन असणारच आहे, आणि वाय नॉट. सो कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन टू अफगान पीपल ॲज वेल.
की खूप काय म्हणतात त्याला की वाईट परिस्थिती असते डे टू डे लाईफमध्ये, तरी ते क्रिकेटमुळे त्यांना एक हास्य मिळतं, ते नक्की सेलिब्रेट करतात. हाच तर जलवा आहे. सबकॉन्टिनेंटमधले जे लोक आहे की इंडिया म्हणा, पाकिस्तान म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, श्रीलंका म्हणा, बांगलादेश म्हणा, त्यांचे जे दुःख दर्द आहे ते कम्प्लिटली विसरून जातात समजा त्यांच्या नॅशनल टीमनी चांगला परफॉर्मन्स केला तर. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू माय अफगाण ब्रदर्स अँड होपफुली आपण दोघंच सेमीफायनलला क्वालिफाय करूया. सो तुम्हाला माझा हा रिव्ह्यू कसा वाटला जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.